पूरग्रस्तांसाठी सरकारनं 1356 कोटींचा निधी जाहीर केलाय। पुणे आणि संभाजीनगर विभागातल्या 7 जिल्ह्यांना हा निधी देण्यात आला। सरकारनं हा निधी जाहीर केलेला आहे। ज्या वेळेला अशा पद्धतीच्या नुकसानग्रस्त भागांना निधी देण्यात येतो त्यावेळेला खूप मोठे आव्हानं आणि समस्या अडचणी सरकारच्या पुढे असतात। या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारनं जवळजवळ हा 1356 कोटींचा निधी जाहीर केलेला आहे आणि हा 7 जिल्ह्यांसाठी आहे, जे जिल्हे पुणे आणि संभाजीनगरमधले आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आता माझ्यासोबत राम कुलकर्णी आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आपल्यासोबत आहेत। दोघांचंही स्वागत आहे। मी सगळ्यात आधी हेमा पिंपळे यांना विचारणार आहे, ज्या पद्धतीची मदत सरकारनं आज जाहीर केली आहे, 7 जिल्ह्यांचा समावेश आहे, 1356 कोटी सरकारनं देऊ केलेत, मंजूर झालेत आणि ते आता वाटपाला देखील सुरुवात होईल। आपण विरोधक म्हणून सरकारच्या या भूमिकेकडे कसं पाहताय? तर पहिल्यांदा मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना या सरकारच्या सुलतानी संकटामुळे आलेल्या काळ्या दिवाळीच्या शुभेच्छा देते। आणि त्यानंतर मराठवाड्यासाठी, विशेषतः मराठवाड्यासाठी जे हजारो कोटीचं पॅकेज 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संभाजीनगरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं, त्याची श्वेतपत्रिका सरकारने अगोदर काढावी। त्यानंतर अतिवृष्टी बाधितांसाठी 32,000 कोटीच्या वर आम्ही पॅकेज देऊ, NDRFच्या निकषाच्या वर आम्ही पॅकेज देऊ, 3 हेक्टर मर्यादा ठेवून आम्ही पॅकेज देऊ, अशा प्रकारची वल्गना मुख्यमंत्र्यांनी केली होती। त्यानंतर GR काढून मला वाटतं हेमाजी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। राम कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घेऊया। राम कुलकर्णी, ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच हेमा कुलकर्णी यांनी काळी दिवाळी जी सरकारमुळे आली आहे असा उल्लेख केलाय, आपली प्रतिक्रिया? या चॅनलवर आमच्या भगिनी आहेत हेमाताई जी, मी त्यांना सांगतो की निसर्गाच्या संकटामुळे आम्हा शेतकऱ्यावर फार मोठं हे संकट कोसळलं, पण यामध्ये राज्याचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी निश्चितपणे सांगितलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। जी, आम्ही दिवाळीच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना मदत देऊ असं सरकारनं सांगितल्यानंतर हेमाताई त्यावेळेस तुमचा विश्वास बसला नव्हता की खरंच हे आपल्याला सरकारला मदत करतील का नाही। जी, 2 दिवसापूर्वी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा म्हणले होते की सढळ हाताने मदत करायला हवी आणि काळी दिवाळी। मला असं वाटतं की आज धनत्रयोदशीच्या दिवशी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत, त्यासाठी 1356 कोटीचा निधी आणि आज आणि उद्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर म्हणजे उद्या दिवाळी तर सुरू झाली, पण जो सरकारनं शब्द दिला होता तो सरकारनं शब्द 100% पाळलेला आहे। आणि म्हणून संवेदनशील सरकार आम्ही यासाठी म्हणतो की दिवाळी सुरू झाली, आम्ही संकटात आहेत आणि 4 घास खायला शेतकऱ्याला गोरगरिबाला आज मदत झालेली। प्रतिक्रिया घेऊया। हेमाजी, काय सांगाल? नाही, राम सरांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जे सांगताय धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, अगोदर तुम्ही म्हणालात ई-KYC कंपल्सरी, त्यानंतर म्हणालात की जो पूर्वीचा डाटा आहे तोच आम्ही रिकव्हर करू, त्यानंतर पुन्हा आता ई-KYC आपण कंपल्सरी केली। म्हणजे सर, आपल्या सरकारच्या कृपेने मला वाटतं सेलू तालुक्यातल्या एका आमच्या शेतकरी बांधवाने तुमचा जो 6,900 रुपयाचा तटपुंजा चेक आला होता तो सरकारला वापस करण्याची नामुष्की या सरकारवर आली आहे। सर, आपल्याला माहिती असेल बीड जिल्ह्यामध्ये अनेक जमिनीचं भूसंकलन झालंय। कपिलधारवाडी म्हणून आमच्या बीड तालुक्यात एक जवळ गाव आहे, ते पूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे। असं असताना पशुधन सगळं वाया गेलेलं असताना सुद्धा जिल्हा स्तरावर पशुधन, नैसर्गिक आपत्ती, मृतांना मदत अशा प्रकारची वल्गना या सरकारने केली आहे। एकीकडे म्हणायचं आम्ही पाठराखे आहोत, आम्ही शेतकऱ्यांचे पाठराखे आहोत, बाप आहोत, आणि दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांवर, प्रशासनावर ही मदत फेकून द्यायची
अशा प्रकारचं दुटप्पी वागणं या सरकारचं आहे. राम कुलकर्णी यांचं उत्तर घेऊया. राम कुलकर्णी, काय म्हणाल? आरोप थेट होत आहेत. नाही हेमाताई, मी तुम्हाला सांगतो, ही जी मदत आली आज शेतकऱ्यांच्या खात्यावर, जी मदत पडते ते अतिवृष्टीनं झालेल्या पिकांची नुकसानीची मदत आहे. मी तुम्हाला सांगतो, सरकारनं या अतिवृष्टीमध्ये ज्यांचे मृत जनावर गेले वाहून, जी ज्यांचं पशुधन पूर्णतः वाहून गेलंय, घराची पडझड झाली, ज्यांना की घरामध्ये पाणी, ही जी मदत आहे ह्याचे तर प्रस्ताव शासनानं स्वतः मुंबईला मागून घेतले नाहीत. हे आदेश दिलेत कलेक्टर साहेबांना की तुम्ही पंचनामे करा आणि जिल्हाधिकारीच्या लेवलवर ही मदत मिळणार आहे. आज जी मदत मिळते ते अतिवृष्टीनं जी पिकं बाधित झाली, अतिवृष्टीनं जे जमिनीच्या स्वतः या ठिकाणी नुकसान झालं पिकाचं, त्याची मदत आहे. आणि ताई, शेतकऱ्यांना आज मदत मिळते. मला असं वाटतं की विरोधकांनी कधी कधी असं वाटतं ताई की तुम्ही किमान हे मान्य करायला पाहिजे की मी देवाभाऊ एक छोटासा सरकारचं प्रश्न हेमा कौतुक पिंपळे यांना करते. मला विचारायचा आहे. हेमा पिंपळेजी, सातत्यानं विरोधक एकच मागणी करत होते की ओला दुष्काळ जाहीर करा. ज्या पद्धतीनं आज संपूर्ण मराठवाडा असेल त्या ठिकाणी झालेली जे काही नुकसान आहे ते नुकसान जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीची मागणी सातत्यानं विरोधकांनी लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ओला दुष्काळ जाहीर होणार नाही, मात्र ओला दुष्काळ असताना जे निकष लागतात ते सगळे निकष आपण लावू. आपण या सगळ्या बाबतीमध्ये कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, आता ह्या सरकारने तर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ज्यावेळी मतदान त्यांना घ्यायचं होतं त्यावेळी मॅनिफेस्टोमध्येच आम्ही शेतकऱ्यांची संपूर्णतः सातबारा कोरा करू, कर्जमाफी जी. करू अशा प्रकारची जाहीरनाम्यात केलं होतं. परंतु आम्ही जे मागतोय की हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करा, ही मला वाटतं ही सुद्धा मदत फार काही सरकारने मेहरबान केली उद्योगाला जसं ते करतायत कर्जमाफ करोडो रुपयाचे, जी. तसं केलंय असं होत नाही. राम सर, मला माहिती नाही आपण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ग्राउंड लेवलला ग्रासरूट लेवलला फिरायची सवय नाही, परंतु आम्ही लोक ग्रासरूट लेवलला गेलेलो आहे. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये गेलेलो आहे. पुलं, दळणवळणाची साधनं सुद्धा, रस्ते सुद्धा पूर्ण नेस्तनाबूत झालेले आहेत काही काही गावांमध्ये. असं असताना तुम्ही जे सांगताय की जिल्हाधिकाऱ्यांकडे पशुधन किंवा नैसर्गिक आपत्ती आलेल्याचं आणि एकीकडे देवेंद्रजींनी जाहीर केलं होतं की आम्ही आमच्या पातळीवर ही सगळी मदत करू. आता हे प्रशासनाच्या कचाट्यात मदत अडकवायची आणि शेतकऱ्यांची काळी दिवाळी करायची. मला एक तुम्हाला विचारायचंय, 6,900 रुपये तुमच्या एखाद्या मंत्र्याला द्या आणि त्या मंत्र्याला सांगा की दिवाळी तुम्ही 6,900 रुपयामध्ये साजरी करा, बघू तुमचे मंत्री करतात. राम कुलकर्णी, उत्तर. नाही, मी हेमाताईंना हे सांगतो जी की आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना खात्यावर त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारनं 1,356 कोटी रुपये दिले. मराठवाड्यातले आपण आहोत, आपण बीड जिल्ह्यातले दोघंही आहोत. आज आपल्या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर पैसे खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला मी खात्रीनं सांगतो की जे इतर नुकसान आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत. त्याचं कारण की ते प्रस्ताव सुद्धा मंत्रालयात येणार नाहीत आणि म्हणून नक्कीच. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे ज्याप्रमाणे सरकारनं सांगितलं, तर आज आमचा शेतकरी किमान जी. धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडतायत हे पाहून समाधानी होतोय. नक्कीच, आणि नक्कीच. खरंच मला असं वाटतं की किमान अशा या सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं तरी स्वागत करायला पाहिजे. नक्कीच. दोघांचेही आभार. खरं तर वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मला थांबावं लागतंय. मात्र एकच वाद मुद्दा प्रतिवाद. मांडायचा. जी जी हेमत आहे, बोला. एकच मुद्दा मांडायचा आहे. बीड जिल्ह्याचं, मी बीड जिल्ह्यातली आहे आणि सर पण बीड जिल्ह्यातले आहेत म्हणून एक उदाहरण देते. जी 513 कोटी 8,06,000 रुपये बीड जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली. मग हे मला वाटतं मकरंद पाटलांनी ती मदत काल जाहीर केली. मला राम सरांना विचारायचंय की बीड जिल्ह्यामध्ये 1,000 रुपये तरी आता धनत्रयोदशीच्या दिवशी खात्यावर शेतकऱ्याच्या जमा झालेत का, हे आपण दाखवा. पडायला सुरुवात झाली. पैसे आज संध्याकाळपर्यंत पडतील ताई, 100% पडतील. पडायला सुरुवात झाली. जी जी आपण उत्तर घेतलेलं आहे. दोघांचे आभार. खरं तर विषय मोठा आहे, कारण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसानाची जर आपण मोजणी केली तर ते कुठल्याच मोजमापामध्ये मोजू शकणार नाही. अशा पद्धतीचं नुकसान आहे. नुसतं आर्थिक नुकसान नाही आहे, ते प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचं मानसिक नुकसान आहे. शेतकरी खचला आहे, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवरती ही आसमानी संकट ओढवलंय त्या संकटामधून बाहेर कसं पडायचं याचा विचार शेतकरी करतायत.